महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल असा कसं काय लागला? घोटाळा कसा होतो त्याचं निदर्शन मी आपल्याला करून दाखवतो, प्रात्यक्षिक करून दाखवित आहे. आता मी हे उघडत आहे. हे बघा, इथे काही नाही. आता कोणतीही पर्ची किंवा कागद नाही. पुन्हा मी हे बंद करतो आणि आता मी वोटिंग करीत आहे. ज्यावर मी केळे निशाणावर वोटिंग केली ते केळे निशाण दिसत आहे. आता पुन्हा एकदा मी केळे निशाणावर दाबतो. पुन्हा केळे निशाणे दिसत आहे. आता उघडलं पाहिजे. आता लाईट गेल्यानंतर काय परिणाम होतो त्याचा आपण बघूया. उघडा. आता मी उघडून दाखवतो. बघा, हे आपण केळ्यावर दाबून सुद्धा ऍपल वर हे आलेलं आहे. म्हणजे अशा तुम्ही कुठच्याही निशाणा दाबलं तरी भाजपलाच हे मत जाणार, याचं यावरून स्पष्ट होतं. तर या अशा रीतीने ईव्हीएमचा घोटाळा आहे. नोटशाहीचा जन्म या महाराष्ट्रामध्ये झालाय. लोकशाहीचा अस्त होताना तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहताय. ज्यांच्या डोळ्यांमध्ये सत्तेची नशा आहे किंवा जातीयवादाची गुरमी आहे आणि धर्माची दारू पाजून जातीची नशा ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांचा उन्माद महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. काहीच वाटत नाही आम्हाला. ईव्हीएम मशीनने आपल्या लोकशाहीचा सर्वनाश करण्याचं ठरवलंय. विनाशाचं सगळ्यात महत्वाचं कारण ईव्हीएम मशीन ठरेल बहुतेक. कारण आता लोकशाही उरणार नाही, नोटशाहीचा उदय झालाय. आणि महाराष्ट्रात फिरत असताना, बऱ्याच जणांशी चर्चा करत असताना, दररोज नवनवीन लोक भेटत असताना एकच म्हणतात की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल असा कसं काय लागला, इतकं पासवी बहुमत कसं काय मिळालं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाचा विरोध असताना किंवा काही लोकांचा विरोध असेल, काही लोकांचा पाठिंबा असेल, परंतु इतकं बहुमत मिळेल असं ज्यांचे आमदार निवडून आले त्यांना सुद्धा वाटत नाही. इतकी भयानक परिस्थिती असताना आज ईव्हीएम बद्दल कुणी चर्चा करत नाही, याचं फार मोठं दुर्दैव आहे. लोकशाहीमध्ये कोणीतरी निवडून येणार आहे, कोणीतरी विरोधात राहणार आहे, हा नैसर्गिक बाब म्हणून तो घटक समजून घेतला पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीनं कौल सुद्धा दिला असं म्हणू आपण, निवडणुकीचे कौल सुद्धा लागले असंही म्हणायला हरकत नाही. ईव्हीएम मध्ये गडबड करून निर्णय झाले हे प्रत्येक जण सत्य स्वीकारायला तयार आहे. फक्त मान्य करायला प्रशासन तयार नसेल, इलेक्शन कमिशन तयार नसेल किंवा कुठलीही सिस्टीम तयार नसेल. तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ पाहिला की ईव्हीएम मशीन मध्ये 100% गडबड होऊ शकते, गडबड केली जाऊ शकते. मग असं असताना सुद्धा काय हा प्रकार आहे? महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी, काही गावांमध्ये साधारणतः 200-300 प्रत्यक्ष मतदार असताना, अर्थात काही ज्येष्ठ असतील किंवा काहींनी मतदान केलं नसेल, किंवा समजा एखाद्या गावात 600 मतदान आहे, 400 मतदान झालंय, तर त्या गावाचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर त्या गावातून ज्यावेळेस मतदान त्या ठिकाणी काउंट केलं जाईल, 400 जर अंदाजे झाला असेल तर तेवढंच मशीन मध्ये दिसायला पाहिजे. मशीन मध्ये तसं दिसत नाही. मशीन मध्ये 100-200 मतदान जास्त दिसतं. हा काय प्रकार आहे? काही ठिकाणी, काही घरांमध्ये त्यांचे सदस्य जर संख्या आपण समजून घेतली तर दुसऱ्या बाजूला मतदान कमी दिसतं. हा काय प्रकार आहे? जी लोक निवडून येऊ शकत नव्हती, जी लोक निवडून येण्याच्या क्षमतेची सुद्धा नव्हती, त्या मतदारसंघामध्ये सत्ताधाऱ्यांविषयी प्रचंड रोष आहेत. मग अचानक एवढं मतदान आलं कुठून, याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही.
काही ठिकाणी नक्कीच गोंधळ झालेला आहे. महाराष्ट्रातल्या सुशिक्षित जाणकार लोकांना जे कळत नाही त्या झारखंडच्या आदिवासी लोकांनी ते करून दाखवलं. त्यांनी लोकशाही वाचवणाऱ्यांच्या आणि समर्थकांच्या बाजूने निर्णय दिला. पण वरून गुजरात मधून काहीतरी दिल्लीतल्या नेत्यांनी सेटिंग केल्यानंतरच हा काहीतरी चमत्कार घडलाय. याच्यावर कुणीतरी चर्चा करा. याच मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. मित्रांनो, सर्वांना सप्रेम नमस्कार. जय जिजाऊ. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, नोटशाहीचा जन्म या महाराष्ट्रामध्ये झालाय. लोकशाहीचा अस्त होताना तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहताय. ज्यांच्या डोळ्यांमध्ये सत्तेची नशा आहे किंवा जातीवादाची गुरमी आहे आणि धर्माची दारू पाजून जातीची नशा ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांचा उन्माद महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. काहीच वाटत नाही आम्हाला. लहान असू द्या, ज्याला निवडणुका किंवा राजकारण कळतंय तो, किंवा जो ज्येष्ठातला ज्येष्ठ असू द्या, तो सुद्धा सहज बोलताना कुठेही चर्चा करतोय. अहो, असं कसं काही निर्णय निघाला हो? असा काही निर्णय लागला किंवा लावून घेतला? एवढे वाईट लोक विरोधक म्हणून, महाविकास आघाडी म्हणून, किंवा एक 50-100 अपक्ष तरी निवडून आले पाहिजे होते जर एवढं सत्ताधाऱ्याविषयी रोष असताना सुद्धा सगळ्या लोकांनी झाडून मतदान केलं. त्यांना नसल हो एवढं मतदान केलं, असं शक्यच नाही हो. महागाई पाहता, बेरोजगारी पाहता, सगळ्या गोष्टी इतक्या भयानक पद्धतीनं राज्यात सुरू आहेत. पोरांच्या हाताला काम नाही, लोक व्यसनाधीन झालेत. पण गाईचे लहान वासर असतील, म्हशीचे रेडको असतील, लोकांनी निवडणुकीत किलो किलो मिळतंय म्हणून खाल्लंय हो. आणि अशा लोकांनी अशा पद्धतीनं मतदान केलं, विश्वासच बसायला तयार नाही. लोकांची कुजबूज सुरू आहे. काही लोक तर ईव्हीएम मशीन विरोधात इतकं आवेशात आणि इतकं रागात बोलतायत, तुम्ही कल्पना नाही करू शकणार. मी हे का सांगतोय तुम्हाला? वादळापूर्वीची शांतता आहे, कारण लोक अंतर्गत कुजबूज चर्चा सुरू आहे. ईव्हीएम लोकशाही धोक्यात आणणार आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, या राज्यामध्ये आता स्पष्ट नोटशाही आली. 5 वर्ष तुम्ही कितीही बोंबला, सरकार विरुद्ध बोंबला, ईव्हीएम मशीन बद्दल बोंबला, राजकीय अराजकतेबद्दल बोला, किंवा नेत्यांच्या आता वेगळ्या वेगळ्या भूमिकांबद्दल बोला, काही उपयोग होणार नाही. पण आता उद्या परत निवडणुका वेगळ्या येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील, अजून वेगळ्या वेगळ्या निवडणुका होतील. परत गडबड घोटाळा करूनच तुमच्या गावातली नगर परिषद ह्यांच्याच ताब्यात द्यायची का? महानगरपालिका सुद्धा अशाच ह्यांच्या घशात घालायच्या का? लुटून खातील देशाला. सत्तेत कोण बसावं, तुम्ही मतदान कोणाला करावं, कुठल्या पक्षाला, नेत्याला करावं, संतोष शिंदे सांगणार नाही. पण संतोष शिंदे एवढं बोलू शकतो की आपण केलेलं मतदान आपल्याच उमेदवाराला जातं का, ही तपासण्याची आणि पाहण्याची हिंमत सुद्धा तुमच्यात नाही. कारण ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड आहे, नक्की आहे. 26 नोव्हेंबर आहे उद्या, संविधान दिन आहे. या देशातलं संविधान धोक्यात जर आणणार असतील आणि येणार असेल तर नोटशाही जिंदाबाद म्हणावी लागेल, नोटशाहीचा जय म्हणावा लागेल. संविधान जिंदाबाद म्हणणारी संविधान समर्थक माणसं सुद्धा संविधानाच्या बाजूने राहतात की नाही, का तीही बोलायला घाबरतील, अशी परिस्थिती निर्माण आली. कारण नोटशाहीमध्ये सगळ्याला विकत घेतलं जाईल, बाकी सगळा चमत्कार होईल. धर्माच्या नावानेच सगळे विजयी होतील. आमचा धर्म, आमच्याच धर्मामध्ये आम्ही असुरक्षित असू असं भासवलं जाईल. आणि जातीची नशा तर एवढी ठासून भरली आमच्यामध्ये की आम्हाला त्या नशातून बाहेर पडायला सुद्धा संधी नाही. मग लोकशाहीचं कधी आम्ही चर्चा करणार? कारण ईव्हीएम मशीन, अजून ओरडून सांगतोय, ईव्हीएम मशीन आधुनिक मनुस्मृती आहे. त्यांनी तुमच्या देशाला, राज्याला, तुमच्या लोकशाहीला वाळवी तर लावली, उद्या कीड लागेल.
कधीतरी जागे व्हा. मतदार आहात तुम्ही, आता तुम्हाला गोड वाटेल. 1000-1500 रुपये मिळतात म्हणून तुम्हाला सरकार गोड वाटेल असं काही नसतं. ही शुद्ध अंधश्रद्धा आहे. काही दिवसात तुम्हाला मूर्खात काढून सगळा बाजार उठेल. जागे व्हा. बरीच लोक जागे असतील पण झोपेचं सोंग घेतलंय, आणि झोपेचं सोंग घेतलेली माणसं कधीच जागे होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. ईव्हीएम आपली नाही, ईव्हीएम मशीन ही तुमची लोकशाही धोक्यात आणणार आहे. बाबांनो, जागे व्हा. बस, संपला विषय. सगळ्यांनी एक एक माणसाने एकत्र मिळून या विरोधात बोललं पाहिजे, अन्यथा काही खरं नाही. उद्या हेच सत्ताधारी विरोधात गेल्यानंतर हे सुद्धा ईव्हीएम मशीनच्या विरोधात बोलतील, लक्षात ठेवा. सध्या ह्यांच्या हातात सेटिंग करण्याची ताकद आहे, उद्या दुसरे करतील. हा धंदाच बंद झाला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी तुम्ही कुठल्याही पक्षाचा, नेत्याचा, सरकारचा किंवा विरोधकांचा जय म्हणा, लोकशाहीचा जय म्हणावा, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.